काय नाही, तुझी मजा आहे, माझ्यासोबत तुझी पण मजा होते, फक्त माझ्या एकटीची नाही. मान्य आहे तुला? भारी लाटून देते. हा गोळा त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून दे, पूर्णासारखं भरतो तसं. हा आज आने अर्धचे कपडे घातले आणि मी विनसचे. हाय हॅलो नमस्कार, मी काजल आणि हा आहे आपला हा बरं हा अर्थे आणि मी विनस आहे. आणि आता आम्ही तुझे चाललेलो आहोत तर गजानन महाराजांच्या मंदिरात. So, चला चला चल. आबोली पण तयार आहे, शंभू तयार आहे, मी पण तयार आहे. चलायचं. डोकं टेका. आबोलीच्या वरती जागी आलोय आता, खाऊ गल्ली. काय काय ऑर्डर दिली मग? दाबेली सांगितली आणि मसाला पुरी सांगितली. हा शंभू, तुला तुला तर काहीच आवडत नाही ना? हा फुद्दा हवाय का फुग्गा? बरं बरं सांगू द्या. पाणीपुरीचा फुगा द्या. जा रे, थँक्यू म्हणशील ना. जा. चला मसाला पुरी झाली, आता दाबेली आमची. खाव खाव मजे करू. शेव पण खाऊ गे बेटा. पण काय नाही, तुझी मजा आहे, माझ्यासोबत तुझी पण मजा होते, फक्त माझ्या एकटीची नाही. मान्य आहे तुला? मी नसते तेव्हा तुला माझी आठवण येते का मग? की बाहेर जायला मी तुला सोबत होती मस्त. चीज दे म्हणे. नाही मी काय सांगते, पण तुला असं चटपटीत खायचं असलं की तू म्हणायची चला बाहेर जाऊन काही खाऊन येऊ. मग आता आठवण येते का माझी? मोमोज आवडत नाही त्यामुळे आठवण येते. अरे आबू आणि मी खात होतो. मग आबू असती तर लगेच खायला मिळालं असतं, हा ना? मग आता आलोय आम्ही केक घ्यायला आलोय. काढी लावलेला. कोणता केक हवाय तुला सांग. या बाजूला पण आहे भैया. कोणता हवाय केक? पटकन बोल. पायनॅपलचा मध्ये चॉकलेटचा कोणता हवाय सांग. तो घ्यायचा आहे का शेवटचा? मग तोच घ्यायचा आहे का भाई एक? कोणाचा बर्थडे आणि हा तुझा बर्थडे का? अगं बाई आबोली आत्याचा वाढदिवस साजरा करतोय आम्ही आता. परत 1 महिना आधीच बर्थडे सेलिब्रेट करतोय तिचा. केक घेतला गेला. शंभू संध्याकाळचा मागे लागला होता. शंभू कुठला केक घेतला? शंभू बर्थडे साठी एक घेऊ, बर्थडे साठी ते घेऊ चालले. घ्या केक घ्या. बॉस बेबीची घ्यायची. केक घेतला गेलाय, टोपी घेतली गेलेली आहे जस्ट फॉर फन. आमच्याकडे कोणाचाही बर्थडे नाहीये या महिन्यात. कोणाचा आहे? कोणाचाही बर्थडे नाहीये, फक्त शंभूचं सकाळचं चाललं होतं आता केक घे म्हणून केक घेतलाय आत्याने. लुटो आत्या को लुटो. वैसला मंदिरातही जाऊन आलेलो आहोत. तिथून प्रसाद आणलाय घरी आणि कोणाचाही वाढदिवस नाहीये, काहीच नाहीये. शंभू मागे लागला होता सकाळपासून, मला केक हवाय आत्या तू ऑर्डर कर. आणि काय झालंय आजकाल झोमॅटो त्याला कळायला लागलंय ना, तर झोमॅटो ओपन करतो आणि नुसतं केक बघत राहतो वेड्यासारखे. त्यामुळे फायनली त्याच्या आत्याने रसमलाईचा केक ऑर्डर केलाय, जो त्याचे आप्पा आल्यावर आम्ही खाणार आहोत. सरप्राईज आहे. कोणाला द्यायचं सरप्राईज?
आप्पाला द्यायचंय ना. फ्रीज उघड चल. हे ठेवू दे, आपण फ्रीज मध्ये ठेवूया. हा आता नाही रे, आप्पा आले की. जागा आहे का फ्रीज मध्ये ठेवायला? आहे का रे जागा? आहे का? हा काय रे म्हण्या? हा घुसव तू. घुसलं का? हा नाही ते नसतं ठेवायचं, ते इथे ठेवलं आपण. सरप्राईज आहे आपल्याला. आजकाल सरप्राईज समजायला लागलाय, त्यामुळे आप्पासाठी सरप्राईज असं राहणार आहे म्हणे. चला हॅपी बर्थडे शंभू. हॅपी बर्थडे आत्या. बरोबर. हॅपी क्या बात है. बर्थडे आत्या. जे खायचं ते खाऊ दे. खा. प्लेट दे. आता तू हात लावू नको, उसको खेलने दे पाया. ताटलीत देऊ का ताटलीत देऊ? आवडला तुला? कसा आहे? गोड आहे. Very good. तर भेटूया आपण उद्या सकाळी. बाय बाय. मला सांजोरीसाठी कसा भाजायचा ते सांगते. एका बाजूला आमच्या इथे दूध होतंय कढईतनं. थोडं तेल टाकलं बघा, साधारण 2 चमचे एवढंच टाकायचंय. आणि मोजून घेतलाय मी रवा 4 वाटी. अजून टाकू ते 3 चमचे धरून घ्या. तर याला भाजून घ्यायचा. जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाहीये. आणि थोडासा वास यायला लागला ना की लगेच बंद करून द्यायचा. आणि नंतर जेव्हा पूर्ण रवा गार होऊन जाईल, जेवढी आपण रवा घेतलाय तेवढीच पिठी साखर घ्यायची, मोजून घ्यायचं. सांजा काढून देते. हो आता पारीसाठी रवा आणि मैदा घेतलाय. आता 4 वाटी सांजा भाजला ना, मग त्याप्रमाणे रवा आणि मैदा अर्धा अर्धा, म्हणजे 2 वाटी रवा आणि 2 वाटी मैदा घेतलाय. त्यात थोडं तेलाचं मोहन टाकलंय, साधं नॉर्मल, गरम वगैरे काहीच केलं नाहीये. हा आणि दुधामध्ये त्याला व्यवस्थित भिजवायचंय. आणि नंतर याला पण मुरत ठेवायचंय. सांजा पण जेव्हा अगदी म्हणजे गार होऊन जाईल, आता थोडं अजून कोंबट येतो की याच्यात साखरही टाकायची आपल्याला. साखरही मोजून ठेवली मी. हे व्यवस्थित पूर्ण गाढ झालंय. यामध्ये जेवढा सांजा भाजला होता म्हणजे 4 वाटी, आता 4 वाटी साखर, पिठी साखर घेतली मोजून. आता यात थोडं थोडं दूध टाकायचं आणि याचा गोळा बनवायचा आहे आपल्याला. टाक थोडं टाक टाक. काय करावं? बस जास्त होईल. घागरीतलं पाणी प्यायचंय. आता तुला मी पारी लाटून देते, त्याच्यामध्ये हा गोळा भरून ठेव. पारी लाटून देते, हा गोळा त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून दे, पूर्णासारखा भरतो तसा. सांजा आहे का? असा बरोबर. त्या पारीमध्ये सांजा भर. भर त्याला. गोल 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 मस्तपैकी वाटलं लाडू आहे. भर. एक्स्ट्राचं जास्त नसेल तर तिथेच दाबून दे. आता नुसतं दाबलं ना, फुटणारच नाही. मोठा म्हणजे तरुण पोरांनी लाटलं, बाईने लाटलं, फुटणार मी लाटते नाही, तुम्हाला गोळे करून दे. भरपूर झालेले आहेत, तळूनही झाल्या. आता थोडाफार राहिलेत 5-6. आई गोळा भरून देत आहे. आबोलीचं लाटायचं काम चाललंय. मी आधी तव्यावरती गरम केल्या आणि तळूनही घेतलंय. हॅलो एव्हरीवन, चला उद्या पुरणपोळी खायची आहे मस्त. आणि माझी बॅग भरून झालेली आहे. मोठे राजे, कधी भरायची तुमची बॅग? हॅलो नको, उद्या भरून. शेवटच्या क्षणाला नाचवणे याच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि मला सांगायचं नाही अजिबात, हे कुठे ते कुठे उद्या बघू. नाही. म्हणजे मला नाचवणार आहे हे फिक्स आहे. तू कधीच हा वेळेवरती बॅग भरत नाही आणि याचं सगळं मला बघावं लागतं. हे घेतलं का ते, आणि एवढं करून तिथे गेल्यावर म्हणजे कुठेही जा तुम्ही, हे आणलं नाही माझं, ते आणलं नाही माझं,
मग बायकोचा काय उपयोग आहे सांगा. हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवत आहोत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचे येणारे व्हिडिओ छान छान राहणार आहेत आणि येत्या 2-3 दिवसात आम्ही पण नाशिकला जायला निघणार आहोत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.